नमस्कार, मी ॲडव्होकेट सागर. आज आपण एक अतिशय महत्त्वाच्या आणि गंभीर विषयाबद्दल चर्चा करणार आहोत. आणि तो विषय म्हणजे अटक आणि अटक व्यक्तीचे कायदेशीर हक्क. बघा, एखाद्या वेळी रात्री दरवाजावरती टक 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 होते. दरवाजा उघडताच समोर पोलीस उभे असतात. एक वाक्य, तुम्हाला अटक आहे. त्या एका वाक्याने माणूस हादरतो. त्याला वाटतं आता सगळं संपलं. पण इथे थांबून आपण एक सत्य समजून घ्यायला हवं, आणि ते म्हणजे अटक म्हणजे शेवट नाही. अटक म्हणजे शिक्षा नाही. अटक म्हणजे फक्त एक कायदेशीर प्रक्रिया आहे. आणि प्रत्येक कायदेशीर प्रक्रियेला मर्यादा असतात, आणि त्या मर्यादा तुमच्या संरक्षणासाठीच दिलेल्या असतात. म्हणून लक्षात ठेवा, पोलीस तुम्हाला अटक करू शकतात, पण तुमचे अधिकार काढून घेऊ शकत नाहीत. चला तर मग ही संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये समजून घेऊयात. यामधील पहिला जो टप्पा आहे तो टप्पा म्हणजे अटक कधी आणि कशी. 1 जुलै 2024 पासून भारतामध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता लागू झालेली आहे. या कायद्यानुसार पोलिसांना अटक करण्याचे अधिकार दिलेले आहेत, परंतु तो अधिकार अमर्यादित नाही, म्हणजे त्याला मर्यादा आहेत. सर्वोच्च न्यायालयाने जोगिंदर कुमार वर्सेस स्टेट ऑफ यूपी या प्रकरणामध्ये स्पष्ट शब्दात सांगितले आहे की कायद्याने अटक करण्याचा अधिकार दिला आहे, पण तो अधिकार वापरण्यापूर्वी ती अटक आवश्यक आहे का हे बघणं पोलिसांसाठी बंधनकारक आहे. म्हणजे केवळ FIR दाखल झाली म्हणून प्रत्येक व्यक्तीला अटक होईलच असे नाही. या तत्वाला अधिक बळ देत असताना अर्नेश कुमार वर्सेस स्टेट ऑफ बिहार या न्याय निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं आहे की 7 वर्षापर्यंतच्या शिक्षेच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यापूर्वी पोलिसांनी गंभीर विचार करून कारणांची नोंद घेणे आवश्यक आहे. म्हणजे प्रक्रिया इथूनच सुरू होते. अटक हा विचारपूर्वक न्याय निर्णय असला पाहिजे, हे यामागचं उद्देश आहे. दुसरा टप्पा, अटक झाल्यावर पुढे काय. समजा तुम्हाला अटक झालीच, तर सर्वप्रथम अटक का केली आहे हे स्पष्टपणे सांगणे पोलिसांवर बंधनकारक आहे. म्हणजे ज्या व्यक्तीला अटक केलेली आहे त्या व्यक्तीला तिच्या अटकेची कारणं स्पष्टपणे तिला आणि तिच्या नातेवाईकांना सांगणे बंधनकारक आहे. कारण सांगितल्याशिवाय व्यक्ती स्वतःचे संरक्षण करू शकत नाही. हा फक्त औपचारिक निर्णय नाही किंवा नियम नाही, हा एक व्यक्तीचा मूलभूत हक्क आहे. तिसरा आणि अतिशय महत्त्वपूर्ण टप्पा, आणि तो म्हणजे वकील निवडण्याचा अधिकार आणि मौन बाळगण्याचा अधिकार. भारतीय संविधानाने कलम 22(1) मध्ये अटक झालेल्या व्यक्तीला त्याच्या पसंतीचा आवडीचा वकिलाशी संपर्क करण्याचा अधिकार दिलेला आहे. म्हणजे चौकशी दरम्यान तुम्हाला कायदेशीर सल्ला घेण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. तसेच कलम 20(3) नुसार कुणालाही स्वतःविरुद्ध साक्ष देण्यास भाग पाडता येत नाही. नंदिनी सप्तपदी विरुद्ध PL दानी या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलेलं आहे, व्यक्तीला मौन बाळगण्याचा अधिकार आहे. म्हणजे जबरदस्तीने कबुली कायदेशीर नाही. या दबावाखाली दिलेली विधाने कोर्टात टिकत नाहीत. चौथा आणि महत्त्वपूर्ण टप्पा, आणि तो टप्पा म्हणजे 24 तासांची मर्यादा. अटक केल्यानंतर 24 तासांच्या आत संबंधित व्यक्तीला मेहरबान कोर्टासमोर हजर करणे पोलिसांना बंधनकारक आहे. हा नियम निव्वळ तांत्रिक नाही, तर तो नागरिकांच्या स्वातंत्र्याला संरक्षण देणारं कवच आहे. DK बासू वर्सेस स्टेट ऑफ बंगाल या ऐतिहासिक निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने अटकेच्या प्रक्रियेबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्वे दिली आहेत. आणि ती म्हणजे अटक मेमो तयार करणे, स्वतंत्र साक्षीदारांच्या नोंदी ठेवणे, नातेवाईकांना माहिती देणे, वैद्यकीय तपासणी करणे,
आणि अटकेची वेळ व ठिकाण नोंदवणे. ही कर्तव्ये जर पोलिसांनी पाळली नाहीत तर अटक प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह मेहरबान कोर्टामध्ये उपस्थित होऊ शकतात. पाचवा आणि शेवटचा टप्पा आणि तो म्हणजे जामीन. न्यायालयासमोर हजर झाल्यानंतर प्रश्न उभा होतो, ती व्यक्ती जी संबंधित अटक केलेली जी व्यक्ती आहे ती व्यक्ती कोठडीत जाणार की जामीन मिळणार. स्टेट ऑफ राजस्थान वर्सेस भालचंद या निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाने अतिशय स्पष्ट केलेलं आहे आणि ते म्हणजे बेल इज द रूल, जेल इज द एक्सेप्शन. मी पुन्हा सांगतोय, बेल इज द रूल अँड जेल इज द एक्सेप्शन. अटक झाली म्हणजे दोष सिद्ध नाही किंवा दोष सिद्ध झाला असं होत नाही. जोपर्यंत मेहरबान कोर्टामध्ये दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत प्रत्येक व्यक्ती निर्दोष समजली जाते. हा न्याय प्रणालीतील महत्वपूर्ण सिद्धांत आहे. म्हणून प्रक्रिया माहीत नसणारे लोक अटकेला घाबरतात. कायद्याची माहिती नसली की दबाव वाढतो. एक जागरूक नागरिक कायदा माहीत असणाऱ्या नागरिकाला सहज दडपता येत नाही. पोलीस तुम्हाला अटक करू शकतात परंतु ते तुमचे अधिकार काढून घेऊ शकत नाहीत. अटक म्हणजे शेवट नाही. अटक म्हणजे दोष सिद्ध होणे नाही. अटक म्हणजे तपासाची साधी प्रक्रिया आहे. कायदा पोलिसांना अधिकार देतो, तोच कायदा नागरिकालाही संरक्षण देतो. प्रक्रिया माहीत असेल तर भीती राहत नाही. अज्ञानामुळे दबाव वाढत जातो. जागरूक नागरिक जे असतात ते दबावाला वाकत नाहीत. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, पोलीस हे तुम्हाला अटक करू शकतात परंतु तुमचे अधिकार काढून घेऊ शकत नाहीत. म्हणून घाबरू नका, गप्प बसू नका, कायद्याच्या मार्गाने पुढे जा, कारण कायदा तुमच्या बाजूने आहे. मित्र हो, कायद्याची माहिती नसल्यामुळे अनेक वेळा लोक अन्याय सहन करतात. पण माझा विश्वास आहे एक जागरूक नागरिकाला कुणीही सहज घाबरू शकत नाही. कायद्याची भाषा या माझ्या यूट्यूब चॅनलचा हा एकच उद्देश आहे की कायदा सर्वसामान्य माणसाला सोप्या आणि स्पष्ट भाषेमध्ये समजून सांगणे. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक करा, कारण तुमची एक लाईक हा व्हिडिओ आणखीन लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. आणि हा व्हिडिओ शेअर करा, कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणावर तरी होणारा जो अन्याय आहे तो टळू शकतो. धन्यवाद.